आपल्याकडे कुठलीही पार्टी असो किंवा संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स असो, तर आजची जी रेसिपी आहे त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण आज आपण बनवला आहे बाहेरून क्रिस्पी आतून चीझी चीज कॉर्न समोसा. आजच्या या रेसिपीमध्ये मी हे समोसा शीट्स वापरले आहेत, त्याच्यामुळे करायला पण अगदी सोपं आहे. काही पीठ भिजवायची गरज नाही. फक्त मसाला तयार करायचा किंवा आतलं सारण तयार करायचं आणि या शीट्समध्ये भरायचं आणि मस्त अशा खरपूस गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं. तर अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आता तर उन्हाळा सुरू आहे, पण पावसाळ्यामध्ये गरमागरम हे चीज कॉर्न समोसा बनवायचा, चहा बनवायचा आणि खिडकीतून मस्त पावसाचा आनंद घ्यायचा. आणि हे सगळं करण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच मस्त मस्त पावसाळा स्पेशल रेसिपीज पण मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. आज मी हे चीज कॉर्न सारण तयार करून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही बरेच अजून सारण तयार करून घेऊ शकता. कुठले कुठले ऑप्शन्स आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आजच्या आपल्या या चीझी कॉर्न समोसाला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीझी असा चीज कॉर्न समोसा करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. तर हे पनीर आहे. पनीर मी 100 ग्राम घेतलेलं आहे आणि छान किसून घेतलेलं आहे. आपल्याकडच्या ज्या नेहमीच्या किसणीनी असते ना, थोडीशी जाडसर किसणीनी किसून घ्यायचं. त्यानंतर चीज आहे. तर 3 क्यूब्स मी इथे चीज चे ग्रेट करून घेतलेले आहे. शिमला मिरची बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि कॉर्न पण बॉईल करून घेतलेले आहे. हे बॉइल्ड कॉर्न आहे. मग तुम्ही इथे जे फ्रोझन कॉर्न असतात ते पण वापरू शकता किंवा फ्रेश कॉर्न असेल तर ते पण बॉईल करून वापरू शकता. त्यानंतर थोडे मसाले आहे. तर आता आपण हे मिक्स करता करता सांगते. पनीर, चीज, शिमला मिरची आणि हे कॉर्न मिक्स करून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा मिक्स्ड हर्ब घालायचे किंवा पिझ्झा सीझनिंग मिळतं ना ते घालायचं. त्यानंतर 1 चमचा मी इथे चिली पावडर घातलेली आहे. चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि अर्धा चमचा इथे ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. ब्लॅक पेपर पावडर मला लक्षात नव्हतं घालायचं, तर मी नंतर घातलं. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. अगदी अर्धा चमचापेक्षा कमी थोडंसं मीठ घालायचं. छान मिक्स करू आणि आपलं हे मस्त असं समोसाचं सारण तयार आहे. अगदी सोपं आहे. बघितलं ना, मी जसं सुरुवातीला सांगितलं की 15 ते 20 मिनिटात आपले हे समोसे तयार होतात. तर आता हे समोसा छान पॅक करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून मैदा घेतला आणि त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आणि अशी थिक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे आपलं ग्लू तयार आहे. याने हे समोसे छान पॅक होतात, अजिबात निघत नाही. तर आता हे समोसा शीट्स फ्रीझरमध्ये ठेवलेले होते आणि हे फ्रोझन समोसा शीट्स असतात. याला तुम्हाला अर्धा तास आधी काढून ठेवायचं आहे फ्रीझरमधून, जेव्हा आपण कुठलीही रेसिपी करतो किंवा हे समोसे करतो तेव्हा. अर्ध्या तासानंतर काय होतं, हे थोडेसे सॉफ्ट होतात आणि जेव्हा आपण याचे समोसे करायला जातो तर तेव्हा ते व्यवस्थित वळतात. तर आता या पद्धतीने हे आपण समोसे तयार करून घेऊ. तर असा कोन तयार करून घ्यायचा. त्यानंतर सारण भरायचं. कोन तयार करताना पण इथे हे जे ग्लू आहे ते लावायचं आणि सारण भरल्यानंतर हा जो समोसा आहे तो छान टाईट पॅक करायचा आणि व्यवस्थित सगळीकडे ही पेस्ट लावून घ्यायची, जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. असं केल्याने ही जी समोसे आहे, हे जे शीट्स आहेत ते अजिबात निघत नाही आणि आपले समोसे पण व्यवस्थित टाईट झाल्यामुळे तेल जे आहे ते पण खराब होत नाही. नाही तर मग काय होतं, सगळं सारण बाहेर निघतं. तर इथे मी जसं दाखवलं आहे अगदी त्या पद्धतीने टाईट इथे समोसा पॅक करायचा. तर जसं आता मी इथे दाखवलं मस्त करून घेतले आणि असे मी एक बॅच करून घेतली आणि तळून घेतले. तळताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि तेल पण मीडियम हॉट ठेवायचं. सुरुवातीला खूप गरम ठेवायचं नाही. माझं पण तेल थोडंसं जास्त गरम झालं होतं, पण मग नंतर मी गॅस बंद केला आणि थोड्या वेळ त्याला असंच ठेवलं. तर लो टू मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे, हाय फ्लेमवरती तळायचं नाही. या ज्या शीट्स असतात त्या खूप पातळ असतात आणि मग लवकर याचा रंग बदलतो आणि पटकनच या ज्या शीट्स आहेत त्या लाल होतात. तर बघितलं, मस्त हे समोसे मी तळून घेतले. 2 बॅचेस मध्ये हे समोसे तळून घेतलेले आहे.
अप्रतिम झाले. इतकं जे मी प्रमाण सांगितलेलं आहे, तर मी प्रमाण जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. या प्रमाणामध्ये 15 ते 20 समोसे तयार होतात. तर प्रत्येकी 3-4 समोसे जरी म्हटलं तरी 4 ते 5 जणांना हे आरामात होतात. आणि यामध्ये आपण चीज वापरलंय, पनीर वापरलंय, त्याच्यामुळे हे जे समोसे आहेत ते जास्त खाल्ले जात नाही. 3 ते 4 इनफ होतं एका माणसाला. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, की आज आपण चीज आणि पनीर वापरून आणि थोडेसे कॉर्न, त्यानंतर शिमला मिरची वापरून हे सारण तयार केलं. याच पद्धतीने तुम्ही मशरूमचं सारण तयार करू शकता. मशरूम पण बारीक-बारीक तुकडे करायचे. कांदा, मशरूम, आलं लसूण पेस्ट आणि मस्त याला परतवून घ्यायचं. थोडंसं त्यामध्ये चीज घालायचं. ते सारण घालून पण तुम्ही हे समोसे तयार करू शकता. त्यानंतर चिकन किमा घालू शकता. त्याची पण छान भाजी तयार करायची, ती घालायची. मटण किमा घालू शकता. इवन तुम्ही आलूचा मसाला तयार करून, बटाट्याचा मसाला तयार करून पण घालू शकता. त्यामध्ये पण थोडंसं पनीर घालायचं किंवा चीज घालायचं. असे बरेच ऑप्शन्स तुम्ही या समोस्यामध्ये करू शकता. तर आजची ही चीझी कॉर्न समोसाची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.